माळशिरस बेलसर जिल्हा परिषद गट आणि पंचायत गणातून उभे असलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। आणि या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक की ज्यांच्या विचाराने आणि आचाराने संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित झाला, ते आपले सगळ्यांचे नेते आदरणीय प्रशांतदादा जगताप या बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेले आपले दत्ता शेठ जोरंगे, पंचायत गणातून हनुमंत काळाने, तसेच कुशलदास नाना कोलते, तालुक्याचे अध्यक्ष साहेबराव बापूसाहेब मोकाशी, व्यासपीठावर असलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी, समोर बसलेले सगळे मतदार बंधू आणि भगिनींनो, वेळ फार झालेला आहे, परंतु उमेदवारांनी मला विनंती केली की आपण त्या ठिकाणी 2 शब्द बोलावेत। खरं तर या माळशिरस गावामध्ये साधारणतः 1982 पासून मी या ठिकाणी आलेलो आहे। बऱ्याच वेळा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या चौकामध्ये मी बऱ्याच वेळा पुढच्या भाषणं केलेली आहेत। त्यावेळी माझ्यावर असणारे नेते वेगळे होते, पण मधल्या काळामध्ये काही घडामोडी अशा घडल्या की काँग्रेस अशा एक विचित्र माणसाच्या हातामध्ये गेली की ज्याला आयतं सगळं मिळालं, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवलं आणि एक नवीन लाभार्थ्यांची पिढी त्यांनी तयार केली आणि नुकतंच त्यांना काँग्रेस पक्षाने आमदार केलं। विविध संस्थांमध्ये त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला, शिक्षण संस्थांना परवानगी दिली, विविध संस्था त्या ठिकाणी उभा करण्यासाठी शासनाच्या जमिनी दिल्या। एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाने सातत्याने त्यांना उमेदवारी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। दुसरा उमेदवार यांनी तयार केला नाही। कुठला कार्यकर्ता मोठा झालेला या तालुक्यामध्ये आपण मला दाखवावा। कित्येक जणांची यादी अशी आहे की जे ह्यांच्या बरोबर फिरले हे नंतर कुठेच दिसले नाहीत। बरेच जण त्यातले स्वर्गवासी झाले आणि जे जवळ फिरतात आता काँग्रेस पक्षाला सोडून वेगळ्या पक्षाची वाट धरली। सर्व धर्म समभावाची भूमिका ज्यांच्या मनामध्ये कायम सांगत होते, आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे असे म्हणून सांगणारे, नंतर बीजेपीच्या वाटेवर गेले, जाती धर्माचे राजकारण करणाऱ्या आणि जातीपातीचं राजकारण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यांचं गुणगान गाव निर्लज्जपणे सगळ्या तालुक्यामध्ये फिरतायत। उद्या हे आपल्या बी गावात येतील आणि आपल्या गावात त्यांना आपल्याला तेच सांगतील, पण याच्यापासून जरा आपण सावध राहावं। उद्या पैशाचे आपल्याला आम्हीच त्या ठिकाणी दाखवलं जाईल। कृपया आपण त्या ठिकाणी सावध राहावं। भरपूर ज्यांना दिलं काँग्रेसनी ती काँग्रेसला सोडून गेले आणि या तालुक्यामध्ये काँग्रेस नष्ट होती की काय अशा प्रकारची भीती निर्माण झाली। परंतु सुदैवानं या ठिकाणी दत्ता जोरंगे सारखा सर्वसामान्य कुटुंबातला तरुण या ठिकाणी उभा राहिला, त्यांनी हातामध्ये काँग्रेसचा झेंडा घेतला आणि पुनरुपी आनंदाने या पुरंदर तालुक्यामध्ये काँग्रेस उभी करण्याचा या ठिकाणी स्वप्न बघितलं आणि त्याचा चंग बांधला। त्याच्या जोडीला हे 2 वाघ या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। लक्षात ठेवा, येत्या 7 तारखेला जे निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या पंजाच्या चित्रावरचं बटन दाबा आणि असं मतदान करा की कुणी नाद नाही केला पाहिजे। काँग्रेस या तालुक्यामध्ये पुढच्या 29 तारखेला आपल्याला परत दत्ता जोरंगेला आता जिल्हा परिषदेला आपल्याला निवडून तर द्यायचंच आहे, परंतु भविष्य काळामध्ये 29चा आमदार सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी या तालुक्याला दाखवून द्यायचंय की हा काँग्रेस पक्ष काय आहे, नेता गरिबांचा कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी दत्ता जोरंगेच्या माध्यमातून, या ठिकाणी हनुमंत काळ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी 7 तारखेला पंचायत चित्राच्या समोरचं बटन दाबून करायचंय। एवढीच या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करतो। जास्त बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ कमी आहे आणि दादांना आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे माझे विचार मी या ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।